नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून तयार होणारे धिरडे. हे धिरडे इतके छान तयार होतात, जाळीदार, मऊ, लुसलुशीत असे आपले धिरडे तयार होतात. ही रेसिपी आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी, गडबडीच्या वेळेस, भुकेच्या वेळेस अगदी 10 मिनिटात तयार करू शकतो. तेही पूर्वतयारी न करता अगदी मोजक्या साहित्यात चवीला अगदी अप्रतिम असणारी ही रेसिपी. सुरुवातीला मी इथे 1 वाटी इतके ज्वारीचे पीठ घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे बारीक केलेले पीठ टाकलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बारीक रवा आणि 1 चमचा बेसन पीठ घातलेले आहे. हे मिक्स पिठाचे आपण धिरडे बनवणार आहोत. यामध्ये आपण दही वगैरे काही वापरणार नाही. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरा, चवीनुसार मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत. आपण इथे ज्या वाटीने ज्वारीचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने इथे पाणी देखील घेणार आहोत. इथे आपण सुरुवातीला 1 वाटी पिठासाठी 1 वाटी इतके पाणी घालून घेतलेले आहे. हे मिश्रण एकसारखे हलवून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये थोडे थोडे करून आणखीन 1 वाटी इतके पाणी लागलेले आहे. म्हणजे साधारणतः 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपण इथे 2 वाटी इतके पाणी वापरलेले आहे. हे हे बॅटर आपल्याला थोडेसे पातळ तयार करून घ्यायचे आहे. इथे आपण पिठातील पूर्ण गुठळ्या फोडून घेणार आहोत. थोडं थोडं पाण्याचा वापर करूनच इथे आपण पीठ एकसारखे भिजवून घेणार आहोत. इथे आपण 10 मिनिटासाठी पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवूया. त्यानंतर आपण धिरड्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी अगदी सोपी पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. घरगुती साहित्यात चवीला अगदी अप्रतिम लागणारी ही चटणी आहे. यामध्ये आपण अर्धा वाटी इतके दही घेतलेले आहे, फ्रेश दही. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इतके शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. चवीनुसार मीठ, तिखट वापरणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये आपण घालणार आहोत आणि 1 मोठा चमचा इतकी साखर घालणार आहोत. म्हणजे कशी चव अगदी मेंटेन होते आणि ही चटणी जरी साधी असेल तरीही चवीला खूप छान लागते. त्यानंतर यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. इथे मी 1 ते 2 माणसासाठीच धिरडे तयार करणार आहे, त्यामुळे इथे चटणीची क्वांटिटी ही कमीच आहे. अशा प्रकारे हीच आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तडका देखील घालू शकता. मी इथे अगदी बेसिक तडका वापरलेला आहे. तेल चांगले कडकडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने आणि हिंग घालून ही तरतरीत अशी तयार झालेली फोडणी आपण चटणीत ओतून घेणार आहोत. यामुळे आपल्या चटणीची चव अगदी दुप्पट होते. अशा प्रकारे ही आपली अगदी कमी साहित्यात तयार होणारी दह्याची चटणी रेडी आहे. त्यानंतर आपले पीठ देखील इथे आपले भिजलेले आहे. त्यामध्ये आपण इथे भरपूर असे व्हेजिटेबल वापरणार आहोत. त्यानंतर इथे आपले पीठ 10 मिनिटासाठी चांगले भिजून तयार झालेले आहे. एकसारखे बॅटर तयार आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आपले पीठ थोडेसे पातळच आहे. त्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो देखील आपण कापून घेतलेला आहे. थोडेसे गाजर खिसून घातलेले आहे. भरपूर अशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, इथे तुम्ही आले लसणाची पेस्ट देखील वापरू शकता किंवा हिरवी मिरची वाटलेली असेल तीही घातली तरी चालू शकते. अशा प्रकारे आपण बऱ्याच व्हेजिटेबल इथे वापरू शकतो. तुमच्याजवळ जर ढोबळी मिरची असेल किसलेली ती देखील तुम्ही वापरू शकता किंवा स्वीट कॉर्न वगैरे जरी बारीक करून वापरले तरी चालू शकते. अशा प्रकारे आपले बेटर तयार झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 अर्धा पळी इतके तेल घातलेले आहे. हे मिश्रण एकसारखे हलवून घेणार आहोत. तेल घातल्यामुळे आपले धिरडे अगदी सॉफ्ट असे होतात. अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. यामध्ये तुम्ही मीठ वगैरे चेक करून त्यानंतर आणखीन वाढवू शकता. इथे मी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने चिरून घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे. तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर वापरा. एखादी भाजी नसेल तरीही चालते किंवा प्लेन देखील आपण इथे बनवू शकतो. 1 लोखंडी तवा मी चांगला कडकडीत गरम करून त्यामध्ये अर्धा पळी तेल घालून हे बॅटर पसरवून घेतलेले आहे. हे बॅटर पसरवताना खूप जाड किंवा खूप पातळ असे नाही तर मध्यम आकाराचे आपण धिरडे तयार करून घेणार आहोत.
त्यासाठी आपण एक 2 ते 3 मिनिटासाठी याच्यावर झाकण घालून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर आपला तवा थोडासा चांगलाच गरम झाल्यानंतर हे धिरडे आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. सुरुवातीला हा पहिला धिरडा असल्यामुळे थोडंसं तव्याला चिटकत होता. पण थोड्या वेळानंतर तव्याचे तापमान व्यवस्थित झाल्यानंतर खूप असे पटकन असे धिरडे तयार झाले. तुम्ही बघू शकता आपल्या धिरड्याला खूप छान अशी जाळी तयार झालेली आहे. इथे आपण एकसारख्या रंगावर धिरडे खरपूस असे भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला धिरडे तयार झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात. उरलेल्याही पिठाचे धिरडे तयार करून घेतलेले आहेत. तवा गरम झाल्यामुळे खूप छान असे धिरडे वटले. अगदी काहीही न करता अलगद सुटलेले होते कडा त्याच्या. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. बघा किती छान सुटलेले आहेत कडा. अशा प्रकारे आपले अप्रतिम चवीचे असे धिरडे तयार होतात. इथे माझे एक वाटी लहान वाटी वापरली होती, तरीही यामध्ये मध्यम आकाराचे 4 धिरडे तयार झाले. चवीलाही खूप छान झालेले. चटणीसोबत याचे कॉम्बिनेशन खूप छान लागत होते. जाळी देखील तुम्ही बघू शकता आपल्या धिरड्याने इतकी खूप छान अशी जाळी आलेली. तेलकट देखील बिलकुल झाले नव्हते. तुम्ही जर नॉनस्टिकमध्ये तयार करत असाल तर तेलाच्या अगदी मोजक्या तेलात हे धिरडे तयार होतात. मी इथे लोखंडी तवा वापरल्यामुळे मला थोडंसं तेल जास्त लागले. अशा प्रकारे आपण अगदी कमी साहित्यात पण चवीला पौष्टिक अशी रेसिपी ही तयार करू शकतो. ही रेसिपी इतकी छान झालेली की खूप छान चवीला झालेली. चटणी दह्यासोबत याचे कॉम्बिनेशन खूप छान लागत होते. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे धिरडे आपण अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत तयार करू शकतो. टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.